या आशिया खंडाला जेव्हा भारताचा भरतखंड येऊन चिकटला हा जम्बूद्वीप, त्याच्यानंतर या हिमालयातल्या नद्या इकडे आल्या. म्हणजे ही गंगा आली, यमुना आली, किंवा गोदावरी, कृष्णा, कावेरी, सगळ्या नद्या या पूर्ववाहिनीत. पण हे येण्यापूर्वीचा हा जो बेट होता त्याच्यावरची सगळ्यात महत्वाची नर्मदा नदी होती, जी पश्चिम वाहिनी. तर त्यामुळे नर्मदा ही भारतातली एकमेव अशी नदी की सगळ्या नद्या इकडे वाहत आहेत आणि ही एकटीच विपरीत दिशेला वाहते. म्हणजे साधारण भारताचा मध्यभाग, म्हणजे आता भारताचा मध्यभाग आपण नागपूर पकडतो, कारण आपण हा सगळा तिबेट आणि पाकिस्तान, अफगाणिस्तान घालवलेला आहे. पण मंडला म्हणून जिल्हा आहे, तर मंडल म्हणजे गोल. तर हा मंडला जिल्हा पकडून जर तुम्ही गोल काढला ना, तर त्याच्यामध्ये आपला अखंड भारत सगळा बसतो बरोबर. आणि या मध्यापासून ते साधारण भारताची समुद्रापर्यंत अशी नर्मदा वाहते. मला जे जाणवलं ते सांगतो की मला असं वाटतं की आता समजा एखाद्या माणसाला असं ठरवलं की भारत भ्रमण करायचंय, तर त्याला तो वेळ पुरणार नाही किंवा आयुष्य पण पुरणार नाही कदाचित, एवढा आपला भारत मोठा